श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहेत सर्वजण? आहे मस्त मजेतच असाल. तर चला, आज मी एक व्हिडिओ टाकत आहे. तर हा व्हिडिओ शूट केलेला आहे अधिक मासच्या एक दिवस अधिक मासचा राहिलेला होता ना, संडे, त्या दिवशीचा आहे. तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो केतकवळी बालाजीला, म्हणजे प्रति बालाजीचं मंदिर आहे इथं केतकवळीला. तर तिथे गेलो होतो आम्ही. तर हे बघा, आता आम्ही जात आहोत, पोहोचतच आहोत आम्ही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित मंदिर वगैरे दाखवते मी. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की इथे कोणी गेलेलं आहे का, कोणी बघितलेलं आहे का हे मंदिर, आणि कसं वाटतं तुम्हाला इकडे, हा परिसर कसा वाटतो ते पण नक्की सांगा मला. आम्ही जायचं नाही जायचं म्हणून शेवटी गेलो, कारण लास्ट दिवस होता अधिक मासचा. तर म्हटलं कुठंतरी जाऊन दर्शन वगैरे घेऊन यावं. हे लांब आहे तसं आमच्या इथून. हे बघा, आता मी पोहोचलेले आहे. असा काही परिसर आहे इथला. तर तो तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, अशा पद्धतीचा आहे इथे. बघू शकता तुम्ही, हे एंट्री आहे इथे. तर काही एवढी गर्दी वाटत नव्हती अगोदर लांबून बघितल्यानंतर, पण आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगला गाड्या बघितल्यानंतर समजलं आम्हाला की गर्दी खूप आहे. हे बघा, असं काही आहे इथला व्ह्यू. व्हिडिओ टाकायला खरं तर लेटच झाला मला, पण चालते, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला का ते पण नक्की सांगा. हे बघा, इथे एक मंदिर आहे, कशाचं तरी आहे. पोहोचत आहोत आम्ही, जस्ट थोडंसंच आहे बाकी. आता त्या परिसरात तर आलेली आहे मी. इथे मी 2-3 वेळा येऊन गेली याच्या आधी पण व्हिडिओ काही शूट केला नव्हता. आज म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया आपण, तुमच्यासोबत पण शेअर करता येईल नाही का. खूप छान आहे इथं परिसर, मस्त छान वाटतं, एकदम फ्रेश. आणि कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी गेलं की फ्रेश तर वाटतंच आपल्याला. हे बघा, इथे असं गर्दी आहे खूप सगळी. पार्किंगला गाडी लावतो आम्ही आणि मग जातो मंदिरात. बघा, आता नेमकं पोहोचलेलो आहेत आम्ही. तर हे बघा, हे असं काही परिसर आहे मंदिराच्या साईडचा. मी लांबूनच शूट केलेला आहे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि मेन म्हणजे इथं एक प्रॉब्लेम आहे की आतमध्ये मोबाईल कसलाच अलाउड नाही. आतमध्ये फोन बिलकुल अलाउड नाही या मंदिरात. इथे ना बाहेर हे आहेत, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर आहेत, तिथे मोबाईल ठेवायचा आणि मग आतमध्ये एंट्री आहे. त्यामुळं आतमधलं काहीच शूट करता येत नाही, काहीच घेता येत नाही आतमधलं. जेवढं आहे बाहेरचं आहे ना तेवढंच शूट घेऊ शकतो आपण. असं कुठल्याच मंदिरात बघितलेलं नाही आहे मी आत्तापर्यंत, पण इथे आलं ना हे असं बाहेर करावंच लागतं. हे बघा, आता माझा मुलगा घेतो आहे शूट, त्यामुळे मी दिसत आहे. नाही तर मलाच घ्यावं लागतं हे मोबाईल मलाच पकडावं लागतं. त्याला म्हटलं घे थोडा वेळ, म्हणजे माझा व्हिडिओ म्हटल्यानंतर मी थोडी तरी आली पाहिजे ना त्याच्यात. हे बघा, असं काही मंदिर आहे, साईडने असं दिसतं. बघू शकता तुम्ही, किती छान आहे की नाही, आहे की नाही. आणि नक्की या तुम्ही, जर इथे कुठे आसपास पुण्यात राहत असाल ना तर नक्की आहे मंदिर बघण्यासाठी एकदा. केतकवळीला आहे हे मंदिर, बालाजी मंदिर. हे बघा, असं काही आहे. आम्ही आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊन आलो. स्किप केला होता व्हिडिओ मी, आणि आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. आणि मग बाहेर आल्यानंतर फोन आणलं लॉकरमधून, मग हा शूट करते नंतरचा. हे बघा, आता इथून थोडंसं दाखवते, पण आतमधलं तुम्हाला मंदिरातलं दर्शन वगैरे होणार नाही. हे असंच तुम्हाला बघावं लागेल लांबूनच सगळं. तुम्ही या नक्की एकदा विजिट करा. इथे खूप छान आहे, बघण्यासारखं आहे इथे सगळं. बघा, हे असं आहे, असा काही व्ह्यू दिसत होता. आणि रात्रीची वेळ होती ना, 6 वाजलेले होते, त्यामुळं ते एवढं छान वाटत होतं ना, खूपच मस्त. बघू शकता तुम्ही, नक्की ट्राय करा येण्याचं तुम्ही एकदा इथे. तर आता आम्ही निघालेलो होतो रिटर्न. तर हे यांचं आता थोडं तरी शूट आलंच पाहिजे ना, म्हणून मग हे असं काही चाललेलं होतं आमचं, बाय करणं वगैरे, हाय करणं. चला, मला सांगा व्हिडिओ कसा वाटला, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असे अजून व्हिडिओ बघायला आवडतील का तुम्हाला, ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, बाय सर्वांना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.